आज आपण कन्सिडर करणार आहे डिफरन्स बिटवीन SN1 अँड SN2 रिएक्शन. SN1 SN2 इन डिटेल आपलं करून झालंय. आज आपल्याला फक्त जे पॉइंट्स ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये दोन्ही रिएक्शनसाठी कन्सिडर केले होते कलेक्टिव्हली स्टडी करायचे. सो वन बाय वन आपल्याला डिफरन्शिएट कशा पद्धतीने करता येतील, कोणते पॉइंट्स आहेत, किती वेगवेगळ्या वेने आपण याला डिफरन्शिएट करू शकतो, हे आज आपल्याला कन्सिडर करायचं आहे. सो डिफरन्स म्हटलं की पहिला पॉइंट तर त्याच्या नावातच आहे ना. SN1 म्हणजे काय आणि SN2 म्हणजे काय हेच तर पहिल्यांदा आपल्याला सांगायचं आहे. तर चला तर सुरुवात करूया त्याच्या डिफरन्सिएशनच्या पॉइंटला. फर्स्ट कॉलम मध्ये आपण SN1 चे पॉइंट्स कन्सिडर करणार, सेकंड मध्ये SN2 चे कन्सिडर करणार. मग SN1 म्हणजे काय, युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. याला तर आपण इलॅबोरेट केलं होतं. युनिमॉलिक्युलर 1 आहे म्हणजे युनिमॉलिक्युलर आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. इकडेही तसंच आहे. 2 आहे म्हणजे बायमॉलिक्युलर, N स्टँड्स फॉर न्यूक्लिओफिलिक, S स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन. सो ही एक युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन असेल, बायमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन असेल. हा जनरल डिफरन्स झाला. या जनरल डिफरन्सनी जर आपण पुढे सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या होत्या. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट जो आपल्याला कन्सिडर करायचा आहे तो करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू रेट. या दोन्ही केमिकल रिएक्शनच्या रेटचं जी इक्वेशन्स आपल्याला कन्सिडर केली होती ऑलरेडी, तीच आपल्याला डिफरन्सिएशन मध्ये लिहायची आहे. सो रेट युनिमॉलिक्युलरचा सांगत असताना आपण कशा पद्धतीनं लिहितो. सो रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Rx ओनली विथ पॉवर 1. युनिमॉलिक्युलरचा अर्थच तर तो आहे ना, हे एकच मॉलिक्युल रिएक्शन मध्ये इम्पॉर्टंट असेल आणि एकच मॉलिक्युल जर रिएक्शन मध्ये असेल तर त्याला आपण युनिमॉलिक्युलर असं म्हणतो. याचा अर्थ रेट लॉच्या एक्सप्रेशन मध्ये देखील कॉन्सन्ट्रेशन फक्त एकाच मॉलिक्युलचं असणार आहे. म्हणून रेटचं इक्वेशन लिहिताना आपण कसं लिहिलंय हे कन्सिडर आपण ऑलरेडी केलं होतं, फक्त पुन्हा आपण डिफरन्सिएशनच्या पॉईंटमध्ये त्याला कन्सिडर करतोय. सो इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की युनिमॉलिक्युलर मध्ये रेट लिहित असताना तो फक्त एकाच मॉलिक्युलवरती डिपेंड आहे. त्यामुळे एकाच मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असल्यामुळे आपण फक्त या रेट लॉच्या एक्सप्रेशन मध्ये फक्त हॅलो अल्केन कन्सिडर केला. बायमॉलिक्युलरच्या केसमध्ये काय की बायमॉलिक्युलर इटसेल्फ इंडिकेट करतो की तिथं 2 मॉलिक्युल आहेत आणि त्या रिएक्शनचा जो रेट आहे त्या रिएक्शनच्या स्पीडमध्ये दोन्ही मॉलिक्युल इम्पॉर्टंट असतील. जो सबस्ट्रेट म्हणतो आपण, जो हॅलो अल्केन आहे तो सबस्ट्रेट प्लस न्यूक्लिओफाईल हे दोघं इम्पॉर्टंट असतील. त्यामुळे रेट लॉच्या एक्सप्रेशन मध्ये ते दोघंही इन्व्हॉल्व्ह झालेले असतील. म्हणजे त्याचं रेटचं जे इक्वेशन असेल, सो रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Rx इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Nu. या दोघांचं इम्पॉर्टन्स आहे. 2 मॉलिक्युल्स आहेत म्हणून तर याला आपण बायमॉलिक्युलर असं म्हटलं. सो डिफरन्स रेट मध्ये करत असताना थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्यायचं की आपण काय सांगतो. तो ते वर्डिंग इटसेल्फ इंडिकेट करतायत की तिथे एक्झॅक्टली डिफरन्सिएशन कशा पद्धतीने झालं. युनिमॉलिक्युलर आहे, एकच मॉलिक्युल असेल रेटमध्ये. कायनेटिक्स मध्ये तर हेच आपण सांगितलं होतं ना. याच पद्धतीने रेटची इक्वेशन्स आपण लिहिले. बायमॉलिक्युलर आहे याचा अर्थ 2 मॉलिक्युल रेट लॉच्या एक्सप्रेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. म्हणजे रेटवरून एक्सप्रेशन करत असताना, रेटवरून आपण फाइंड आउट करत असताना डिफरंट कशा पद्धतीनं केला हे लक्षात येतं. इथं युनिमॉलिक्युलर आणि बायमॉलिक्युलर हे वर्डचं मिनिंग समजलं की रेटचं इक्वेशन व्यवस्थित लिहिता येतं. मग थर्ड पॉइंट मध्ये आपण काय बघणार आहोत तर या रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर कशा पद्धतीनं फाइंड आउट होते. म्हणजे जेव्हा आपण रेट लॉचं एक्सप्रेशन लिहितो त्याच्यावरून आपल्याला त्याची मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर तर नक्की सांगता येते. सो थर्ड पॉइंट जो आपल्याला असेल तो असेल मॉलिक्युलॅरिटी. सो मॉलिक्युलॅरिटी इज इक्वल टू ऑर्डर इज इक्वल टू 1. कारण ही युनिमॉलिक्युलर आहे, 1 आहे. ऑर्डर आपण कशी लिहितो की रेट लॉच्या एक्सप्रेशन मध्ये जे कोणी इन्व्हॉल्व्ह असतील त्याची जी काय पॉवर असेल ती पॉवर म्हणजेच ऑर्डर आहे ना. आणि मॉलिक्युल तर एकच आहे त्यामुळे मॉलिक्युलॅरिटी सुद्धा 1 असेल, ऑर्डर देखील 1 असेल. सो मॉलिक्युलॅरिटी इज इक्वल टू ऑर्डर इज इक्वल टू 1. म्हणजे इथं मॉलिक्युलॅरिटी देखील रिएक्शनची 1 असेल आणि ऑर्डर देखील 1 असेल SN1 मध्ये. इन केस ऑफ SN2, सो SN2 मध्ये मॉलिक्युलॅरिटी अँड ऑर्डर इज इक्वल टू 2. सो इथं 2 का आलं तर बायमॉलिक्युलर आहे ना. आणि मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय की त्या रिएक्शन मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत, 2 मॉलिक्युल्स आहेत म्हणून त्याला आपण बायमॉलिक्युलर म्हणतो. 3 मॉलिक्युल असतात आपण ट्रायमॉलिक्युलर असं म्हणतो. मग ऑर्डर कॅल्क्युलेट करताना परत तेच आहे ना. या रेट लॉच्या एक्सप्रेशन मध्ये जेवढे कोणी मॉलिक्युल असतील त्याची जी काय आपण पॉवर वरती लिहिलेली असते त्या एक्सप्रेशन मध्ये त्या पॉवरची बेरीज आहे, ऍडिशन करतो. सो 1 + 1 2. सो इथं ऑर्डर 2 आली. सो या पद्धतीनं आपण मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर सांगितली. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट जो असेल
फोर्थ इम्पॉर्टंट पॉइंट मध्ये आपल्याला याच्या नंबर ऑफ स्टेप्स सांगायचे. SN1 रिएक्शन किती स्टेप मध्ये होते आणि SN2 रिएक्शन किती स्टेप मध्ये होते हे आपल्याला सांगायचं. सो SN1 मध्ये आपल्याला माहिती इट इज 2 स्टेप रिएक्शन. 2 स्टेप रिएक्शन ही 2 स्टेप मध्ये होणारी रिएक्शन आहे. आणि या नंबर मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. आपण त्या एक्सप्लेनेशन मध्ये सुद्धा सांगितलं होतं की SN1 याचा अर्थ असा नाही घ्यायचा की 1 म्हणजे 1 स्टेप मध्ये होणारी रिएक्शन आहे. हे थोडंसं अपोजिट आहे. ही SN1 ही रिएक्शन आहे. ही SN1 रिएक्शन ही 2 स्टेप रिएक्शन आहे. सो 2 स्टेप मध्ये होणारी रिएक्शन आहे. इन केस ऑफ SN2 सो सिंगल स्टेप रिएक्शन. सिंगल स्टेप रिएक्शन किंवा त्याला 1 स्टेप रिएक्शन असं आपण म्हणू. सो एका स्टेप मध्ये होणारी रिएक्शन आहे. सो दोघांच्या मध्ये डिफरन्स काय तर ही 2 स्टेप मध्ये होत्या. 2 स्टेप कोणत्या सांगितल्या होत्या आपण पहिल्या स्टेप मध्ये. याच्यामध्ये असं म्हटलं होतं की जनरेशन ऑफ कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन पहिल्या स्टेपमध्ये तयार होतो आणि मग सेकंड स्टेपमध्ये न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो. इथं सिंगल स्टेप आहे, 1 स्टेप रिएक्शन आहे म्हणतो. म्हणजे इथं काय होतं की न्यूक्लिओफाईलचा अटॅक आणि लिव्हिंग ग्रुप जाणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होतात. सो बॉन्ड फॉर्म अँड बॉन्ड ब्रेक टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. एकाच वेळेला दोन्ही गोष्टी होतात. त्यामुळे तिथं एकच स्टेप आहे. सो नंबरवरून कन्फ्युज होऊ नका. SN1 म्हटलं तर ती 2 स्टेप रिएक्शन आहे. SN2 म्हटलं तर ती सिंगल स्टेप रिएक्शन आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट असेल तो म्हणजे जी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आपण असं म्हणतोय तो न्यूक्लिओफाईलचं नेचर कसं आहे. तो न्यूक्लिओफाईल कसा असतो. इथं जेव्हा आपण असं म्हटलं की 2 स्टेपमध्ये रिएक्शन आहे याचा अर्थ पहिल्या स्टेपमध्ये फक्त लिव्हिंग ग्रुप निघून जातो. न्यूक्लिओफाईलचा काहीच रोल नाहीये. मग न्यूक्लिओफाईलचा जर रोल नसेल तर इथला जो न्यूक्लिओफाईल असेल तो कसा असणार आहे. वीक असेल. वीक न्यूक्लिओफाईल असेल. कोणत्या रिएक्शन मध्ये SN1 मध्ये. मग SN2 मध्ये कसं असेल जो न्यूक्लिओफाईल असेल तो स्ट्रॉंग असेल. का स्ट्रॉंग पाहिजे कारण तो लिव्हिंग ग्रुपला काढण्याचं काम करेल ना. रिप्लेस करण्याचं काम करतो. सबस्टिट्यूट करण्याचं काम करतो. त्यामुळे इथं न्यूक्लिओफाईलचं जो नेचर आहे वीक न्यूक्लिओफाईल असेल आणि स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल असेल. एक्झाम मध्ये रिएक्शन लिहित असताना आपल्याला हेच तर कन्सिडर करायचं आहे ना. अॅरोवरती स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल दिलाय की वीक न्यूक्लिओफाईल दिलाय. त्याच्यावरून आपण रिएक्शनचं मेकॅनिझम ठरवणार की ती रिएक्शन SN1 फॉलो करेल की SN2 फॉलो करेल. त्यामुळे हे थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण असं सांगितलं की न्यूक्लिओफाईलचं कन्सिडरेशन करत असताना हा न्यूक्लिओफाईल SN1 मध्ये वीक असेल आणि SN2 मध्ये हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल असेल. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट जो आपल्याला कन्सिडर करायचा आहे ते म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी. हा जो सबस्ट्रेट आपण कन्सिडर करतो ज्याला आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह हॅलो अल्केन असं म्हटलं होतं. या ऑप्टिकली ऍक्टिव्ह हॅलो अल्केनची जी काय ऑर्डर असणार आहे. सो ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी आपण जेव्हा सांगतो सो ऑर्डर ऑफ रेट ऑफ रिएक्शन ज्याला आपण म्हटलं ऑर्डर ऑफ रेट ऑफ रिएक्शन with respect to substrate. सो हे जरा थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्यायचं. ऑर्डर ऑफ रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू सबस्ट्रेट असं म्हटलं. मग आपला सबस्ट्रेट कोण आहे तर RX आहे ना. या RXच्या ऑर्डरवरती किंवा त्याची ऑर्डर आपल्याला कन्सिडर करायची आहे कशी आहे. आणि ही RX ची ऑर्डर कशी आहे तर इथं जे आपण सांगतो SN1 मध्ये ही ऑर्डर कशी आहे. सो 3 डिग्री इज ग्रेटर दॅन 2 डिग्री इज ग्रेटर दॅन 1 डिग्री इज ग्रेटर दॅन CH3X किंवा त्याला आपण RX असं म्हटलं किंवा याला 0 डिग्री असंही म्हणतो. सो ही ऑर्डर जेव्हा आपण सांगतो ही ऑर्डर कशावरून लिहिली तर ही एक एक्सप्रेशन आपण सांगितलं होतं. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. सो कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीवरती आपण रेट सांगितला होता. म्हणजे इथं हा पॉइंट कन्सिडर करत असताना ही ऑर्डर ऑफ रिएक्शन सांगत असताना पण ही ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू रेट आहे हे लक्षात घ्यायचं. या केमिकल रिएक्शनचा रेट हा जो आपण सबस्ट्रेट कन्सिडर करतोय त्याच्या स्टॅबिलिटीवरती डिपेंड असेल. म्हणजे हे रिलेशन ऑलरेडी आपण सांगितलं होतं की स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन आणि ही कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी कशी आहे तर 3 डिग्रीचा कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे. देन सेकंड डिग्री 1 डिग्री अँड लास्ट 0 डिग्री असेल. सो ही एक ऑर्डर ऑफ रेट ऑफ रिएक्शन आपण कन्सिडर केली. SN2 मध्ये कशी आहे सो SN2 मध्ये ऑर्डर ऑफ रेट ऑफ रिएक्शन इज द ऑर्डर ऑफ रेट ऑफ रिएक्शन with respect
टू सबस्ट्रेट दॅट इज Rx इज, आता इथं कशी असेल, तर इथं याच्या एक्झॅक्टली अपोजिट असेल ना, कारण स्टेरिक हिंड्रन्स इकडे रिलेशन एक आपण सांगितलं होतं, ही ऑर्डर एक्झॅक्टली अपोजिट असेल. म्हणजे कशी असेल, तर CH3x इज ग्रेटर दॅन 1 डिग्री, ग्रेटर दॅन 2 डिग्री, ग्रेटर दॅन 3 डिग्री. कारण इथे रिलेशन काय होतं, रेट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टेरिक हिंड्रन्स. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टेरिक हिंड्रन्स. म्हणजे जेवढा स्टेरिक हिंड्रन्स जास्त असेल तेवढा रेट कमी असेल ना. मग इथं जर ही ऑर्डर आपण कन्सिडर केली तर इकडे स्टेरिक हिंड्रन्स अजिबात नाहीये, कमी आहे, हायड्रोजनची साईज कमी असते असं म्हटलं होतं. म्हणजे इथं रिॲक्शन फास्ट होईल. इथे एक कार्बन डायरेक्टली अटॅच असेल, एक मिथाइल ग्रुप और इथाइल ग्रुप अटॅच झालेला असेल, स्टेरिक हिंड्रन्स स्लाइटली इन्क्रीज होईल, याच्यामध्ये आणखी वाढेल, याच्यामध्ये आणखी वाढेल, म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स वाढत जाईल. जसं स्टेरिक हिंड्रन्स इन्क्रीज होत जाईल, रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीज होत जाईल. सो अतिशय महत्वाचा पॉईंट होता हा 6 नंबरचा पॉईंट जो आपण कन्सिडर केलाय. तो काय कन्सिडर केला, तर आपण एक रेटची ऑर्डर सांगितली, रिॲक्शनचं स्पीड सांगितलं. रिॲक्शनचं स्पीड कोणाच्या रिस्पेक्टिव्हली सांगितलं, तर सबस्ट्रेटच्या रिस्पेक्टिव्हली सांगितलं. आपल्याकडे जो सबस्ट्रेट आहे त्या सबस्ट्रेटचा नेचरवरती सांगितलं. सो SN1 मध्ये काय आहे, तर फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन होतं असं आपण म्हटलं. मग त्या कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी जेवढी जास्त असेल तेवढा त्या केमिकल रिॲक्शनचा रेट जास्त असणार आहे. SN2 मध्ये सगळ्यात महत्वाचं काय की SN2 मध्ये स्टेरिक हिंड्रन्स महत्वाचं आहे. स्टेरिक हिंड्रन्स जेवढा कमी असणार आहे, जेवढा लेस असेल तेवढा केमिकल रिॲक्शनचा रेट जास्त असणार आहे, कारण तो न्यूक्लिओफाईल जो आहे तो बॅक साईडने अटॅक करत. इकडे तसं नाही, इकडे अटॅक बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूनी होतो, त्यामुळे त्याची कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी फार महत्वाची असते. सो हे काही डिफरन्सिएशनचे इनिशियल पॉईंट आपण कन्सिडर केले. हे पॉईंट नोट करा, मग आपण पुढचे पॉईंट कन्सिडर करू. सो नोट करा पटापट. ओके. सो याच्या नंतरचा जो पॉईंट आपल्याला कन्सिडर करायचा आहे तो पॉईंट असेल त्याच्या सॉल्व्हंट विषयी. म्हणजे कोणतीही रिॲक्शन कन्सिडर करायची असेल किंवा कोणत्याही रिॲक्शन मध्ये सॉल्व्हंट हा तेवढाच इम्पॉर्टंट असेल. SN1 आणि SN2 मध्ये जो सॉल्व्हंट आपण युज करत होतो त्या सॉल्व्हंटच्या नेचरवरती सुद्धा आपण एक्सप्लेनेशन ऑलरेडी मेकॅनिझम मध्ये बघितलं. सॉल्व्हंट सांगत असताना किंवा सॉल्व्हंट एक्सप्लेन करत असताना. सो 6 पॉईंट तर आपले कव्हर झाले. नंबर 7 असेल आता नेचर ऑफ सॉल्व्हंट. SN1 मध्ये जो सॉल्व्हंट आपण युज केला तो कसा होता, इट इज पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. फॉर एक्झाम्पल H2O और एसिटिक ऍसिड CH3COOH अशा पद्धतीचं पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आपण युज करतो SN1 मध्ये. मग दोघांचाही अर्थ आपल्याला माहितीये की पोलार म्हणजे काय आणि प्रोटिक म्हणजे काय. पोलार म्हणजे त्याच्याकडे पोल्स पाहिजेत आणि प्रोटिक म्हणजे त्यांनी हायड्रोजन लॉस केला पाहिजे, प्रोटॉन लॉस केले पाहिजेत. असा सॉल्व्हंट आपण SN1 केमिकल रिॲक्शन मध्ये युज करतो. वाईल इन केस ऑफ SN2 7 नंबरचा पॉईंट असेल, SN2 मध्ये आपण पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. सो पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट युज केला. फॉर एक्झाम्पल ऍसिटोन स्ट्रक्चर CH3COOCH3. सो हा तर मेन डिफरन्स होता ना, पोलार प्रोटिक आणि पोलार अप्रोटिक मधला डिफरन्स होता लक्षात घ्यायचं. कॉमन गोष्ट तर आपल्याकडे आहे की दोघांच्याकडेही पोल्स असणार आहेत. पण ते पोल कन्सिडर करत असताना एका बाजूला तो प्रोटिक आहे असं म्हणतो, दुसऱ्या बाजूला आपण तो अप्रोटिक आहे असं म्हणतो. प्रोटिक याचा अर्थ याच्यातून हायड्रोजन लॉस होणार आहे, पण या बाजूला हायड्रोजन लॉस होणार नाही. त्यामुळे पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आणि पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट कोणत्या मेकॅनिझम मध्ये युज करतो आपण, तो डिफरन्सिएशन आपल्याला फार महत्वाचं आहे. नेक्स्ट जे आपलं डिफरन्सिएशन असेल, अगेन आपण ऑर्डर कन्सिडर करणार. ऑलरेडी 6 नंबरच्या पॉईंटमध्ये आपण ऑर्डर कन्सिडर केली होती, ती सबस्ट्रेटची होती. आता आपण ऑर्डर कन्सिडर करणार आहे ती लिव्हिंग ग्रुपची करणार आहे. म्हणजे एक्सच्या नेचरवरती देखील केमिकल रिॲक्शनचं स्पीड डिपेंड असतं. त्यामुळे आपण पुढचा जो पॉईंट कन्सिडर करतोय ऑर्डर ऑफ रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू लिव्हिंग ग्रुप असं म्हटलं. काय म्हणतोय, ऑर्डर ऑफ रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप म्हणजे कोणाविषयी बोलतोय आपण, एक्स विषयी बोलतोय.
म्हणजे आर एक्स मधला जो एक्स आहे त्या हॅलोजन विषयी आपण बोलतोय. त्या हॅलोजन, त्या लिव्हिंग ग्रुपची टेंडन्सी काय असेल, नेचर कसं असेल, त्याच्यावरून त्याची ऑर्डर आपल्याला ठरवायची. आणि ही ऑलरेडी ऑर्डर आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने आपण सांगितली होती की सुरुवातीला साईजवर तर डिपेंड असेल ना. जेवढी साईज मोठी असेल तेवढा इझिली तो ग्रुप रिलीज होणार आहे. आणि ती ऑर्डर सुद्धा आपण बघितली होती. ऑर्डर कशी होती, आर आय इज ग्रेटर दॅन आर बी आर इज ग्रेटर दॅन आर सी एल इज ग्रेटर दॅन आर एफ. अशा पद्धतीची ऑर्डर होती. म्हणजे आपण कशा पद्धतीनं पॉईंट कन्सिडर करतो हे थोडंसं लक्षात घ्यायचं की ही जी ऑर्डर आहे ही विथ रिस्पेक्ट टू लिव्हिंग ग्रुप आहे. हा जो लिव्हिंग ग्रुप बद्दल आपण बोलतोय त्याच्यावरून ही ऑर्डर आपण कन्सिडर करतो. सो आयोडीनची साईज मोठी आहे. साईज मोठी झाल्यामुळे बॉन्ड लेंथ वाढेल आणि बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाली की बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीज होते असं आपण म्हटलं होतं. इझिली बॉन्ड ब्रेक होतो, लिव्हिंग ग्रुप इझिली बाजूला जाईल. सो हे लिव्हिंग ग्रुप वरती होतं. सो ऑर्डर, ही जी ऑर्डर आहे रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू लिव्हिंग ग्रुप असं म्हटलं. विथ रिस्पेक्ट टू लिव्हिंग ग्रुप आहे. आणि हा लिव्हिंग ग्रुपची ही ऑर्डर आहे, ही ऑर्डर व्यवस्थित लक्षात घ्यायची की कशा पद्धतीनं ऑर्डर्स, या ऑर्डरवरती क्वेश्चन्स आपल्याला सेट होतात. सेम या बाजूला आहे ऑर्डर ऑफ रेट ऑफ रिएक्शन, ऑर्डर ऑफ रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू लिव्हिंग ग्रुप म्हणजेच एक्स विषयी बोलतोय. इकडे ही ऑर्डर सेमच असेल. आर आय इज ग्रेटर दॅन आर बी आर इज ग्रेटर दॅन आर सी एल इज ग्रेटर दॅन आर एफ. कारण दोन्ही रिएक्शन मध्ये तुम्ही म्हणा इथं दोन्ही बाजूला ही ऑर्डर सेमच का, इकडे रिव्हर्स का नाही झाली, रिव्हर्स नाही होणार. ही दोन्ही ऑर्डर सेम का राहणार आहेत, कारण दोन्ही रिएक्शन मध्ये एक्स तर निघूनच जातोय ना. ते तर मेकॅनिझम सेमच आहे ना. फक्त डिफरंट काय की एका SN1 मध्ये पहिल्या स्टेपमध्ये एक्स निघून जातो आणि SN2 मध्ये एकाच वेळेला ज्या मुवमेंटला न्यूक्लिओफाईल अटॅक करतोय त्याच मुवमेंटला एक्स निघून जातोय. पण दोघांच्या मध्ये कॉमन काय की दोन्ही मेकॅनिझम मध्ये एक्स ग्रुप हा लिव्ह होतोय, निघून जातोय. म्हणून ही ऑर्डर देखील त्या दोघांची सेमच राहणार आहे. सो हे इम्पॉर्टंट पॉइंट आपण कन्सिडर केला. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट जो आपल्याला कन्सिडर करायचा आहे तो म्हणजे जे प्रॉडक्ट आपल्याला मिळत आहेत ते प्रॉडक्ट कसे आहेत. म्हणजे जेव्हा आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह हॅलो अल्केन कन्सिडर करतो तेव्हा SN1 चा प्रॉडक्ट आपल्याला काय मिळतो, आणि असा ऑप्टिकली ऍक्टिव्ह हॅलो अल्केन जर आपण कन्सिडर केला ऍज अ सबस्ट्रेट म्हणून तर SN2 चा प्रॉडक्ट आपल्याला काय मिळतो याच्याविषयी आपल्याला पुढचा पॉइंट कन्सिडर करायचा आहे. सो इथं आपण काय म्हणतो, इफ substrate is optically active. सो हीच तर कंडिशन आपण सांगितली होती ना. जर सबस्ट्रेट ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल, इफ सबस्ट्रेट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह देन racemic mixture is obtained. सो SN1 मध्ये तर रेसेमिक मिक्सचरच तयार होतं ना, त्याला ऑप्टेन म्हणतो किंवा आपण फॉर्म्ड असंही म्हणतो. सो रेसेमिक मिक्सचर म्हणजे काय, तर इक्वल अमाऊंट मध्ये डेक्स्ट्रो आणि लिव्हरचे प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात. सो आपण प्रॉडक्ट मध्ये तर सांगितलं होतं ना, हा जो न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो तो न्यूक्लिओफाईलचा अटॅक झाल्यानंतर हे जे काय आपल्याला ग्रुप्स बघायला मिळतात अशा पद्धतीनं, सो त्याची मिरर इमेज असेल, एच असेल, हा बिलो दी प्लेन असेल, हा अबो दी प्लेन असेल. यालाच तर आपण रेसेमिक मिक्सचर असं म्हटलं. म्हणजे आपण असं म्हटलं की इफ सबस्ट्रेट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह, सो SN1 केसमध्ये जर सबस्ट्रेट हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह असला तर अशा ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्ट्रेट घेतल्यानंतर मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो रेसेमिक मिक्सचर असेल. अशा पद्धतीने आपण रिएक्शन मध्ये त्याला डिनोट केला होता. हा जर डेक्स्ट्रो रोटेटरी असेल देन इट इज लिव्हो रोटेटरी. सो इक्वल अमाऊंट मध्ये आहे, त्यामुळे ह्यांचं जेव्हा मिक्सचर तयार होतं ते मिक्सचर ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतं हे देखील आपण तिथं सांगितलं होतं. ती गोष्ट लक्षात घ्यायची, कारण इथं ऑप्टिकली ऍक्टिव्ह बद्दल आपण बोलतो पण ते जे रिझल्टिंग मिक्सचर आहे हे रिझल्टिंग मिक्सचर हे ऑप्टिकली इनऍक्टिव्ह बनतं, कारण इक्वल अमाऊंट मध्ये डेक्स्ट्रो आणि लिव्हो असल्यामुळं दोन्ही रोटेशन्स कॅन्सल्स होते. इकडेही सेम आहे.
SN2 मध्ये आपण कन्सिडर करताना सबस्ट्रेट हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कन्सिडर करतो, पण तिकडे प्रॉडक्ट मिळत असताना रेसिमिक मिक्सचर नाही मिळत. काय मिळतं? करेक्ट, काय मिळतं? इन्व्हर्जन कंपाऊंड मिळतो. सो इफ सबस्ट्रेट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह, इफ substrate is optically active, the inversion compound is formed or obtained म्हणतो. इन्व्हर्जन म्हणजे काय की याच्यामध्ये जे आपल्याला बघायला मिळतं, इन्व्हर्जन याचा अर्थ अपोजिट, म्हणजे फक्त एवढाच इकडे आपल्याला बघायला मिळेल. अपोजिट साईडला NU असेल, C असेल, H असेल, हा R बिलो दी प्लेन असेल, हा अबोव दी प्लेन असेल. सो अशा पद्धतीने म्हणजे जर आपला सबस्ट्रेट जर डेक्स्ट्रो रोटेटरी असेल, आपण एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलं होतं, सबस्ट्रेट जर डेक्स्ट्रो रोटेटरी असेल तर मिळणारा प्रॉडक्ट हा लिव्हो रोटेटरी असणार आहे. असं का होतंय तर तो अटॅक आपण सांगताना सांगितलं होतं की बॅक साईडने अटॅक होतोय. सो सुरुवातीचं स्ट्रक्चर असं होतं आहे ना, हा एक्स ग्रुप गेल्यानंतर आपण म्हटलं की तो रिलॅक्स झाला आणि बॅक साईडने आला, त्यामुळं हे जे सगळे ग्रुप होते ते अपोजिट साईडला ट्रान्सफर झाले. सो अशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर बघायला मिळतं. सो हे झालं सबस्ट्रेटच्या बाबतीमध्ये. लास्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो आपल्याला कन्सिडर करायचा आहे तो थोडासा एनर्जी प्रोफाईल डायग्रामच्या रिस्पेक्टिव्हली आपल्याला कन्सिडर करायचा आहे. सो हे जे सगळे पॉइंट्स आहेत, सो हे नोट करा. आपण एक लास्ट इम्पॉर्टंट पॉइंट राहिलाय तो कन्सिडर करू. ठीक आहे. सो नेक्स्ट लास्ट जो पॉइंट आपल्याला कन्सिडर करायचा आहे तो पॉइंट कन्सिडर करतोय आपण विथ रिस्पेक्ट टू एनर्जी प्रोफाईल डायग्राम. आता एनर्जी प्रोफाईल डायग्राम काय आहे केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण बघितलं. ह्या एनर्जी प्रोफाईल डायग्राम वरती देखील आपल्याला क्वेश्चन्स विचारतात की जिथं तो ग्राफ जो प्लॉट करायचा आहे तो एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन आणि प्रोग्रेस ऑफ रिएक्शन वरती असतो. म्हणजे SN1 रिएक्शन मध्ये जर आपण ग्राफ प्लॉट केला, कसा करायचा आहे तर EA एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन अँड प्रोग्रेस ऑफ रिएक्शन. इथेही तसंच आहे. SN2 मध्येही सेम असेल, इथेही EA असेल एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन अँड प्रोग्रेस ऑफ रिएक्शन. मग आता SN1 मध्ये काय होतं हे जर मेकॅनिझम इन डिटेल आपल्याला व्यवस्थित अंडरस्टँड झाला असेल तर आता आपल्याला इथं लक्षात येईल की काय होतं. ही किती स्टेपमध्ये रिएक्शन होते? 2 स्टेपमध्ये रिएक्शन होते. त्यामुळे सुरुवातीला जर रिएक्शन स्टार्ट करायची असेल, सपोज आपला रिएक्टंट इथं असेल, सो फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन ही पहिली स्टेप आहे. सो पहिल्या स्टेपमध्ये म्हणजे इथं कार्बोकॅटायन आपला तयार झाला. सो हा कार्बन आहे आणि हे कार्बोकॅटायन प्लस तयार झाला पहिल्या स्टेपमध्ये. याची जी काय E1 ही त्याची एनर्जी असेल आणि आपला हा कोण आहे तो रिएक्टंट आहे, सबस्ट्रेट आहे. सो हे जरा थोडंसं लक्षात घ्यायचं. 2 स्टेपमध्ये रिएक्शन आहे म्हणजे प्रोफाईल जे लोब्स आपल्याला मिळणार आहे ते देखील 2 मिळणार आहेत. सो पहिल्या स्टेपमध्ये काय झालं की जो कोणी आपल्याकडे सबस्ट्रेट होता त्याच्याकडचा एक्स ग्रुप निघून गेला आणि एक्स ग्रुप निघून गेल्यामुळं फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन झालं पहिल्या स्टेपमध्ये. आणि हा फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन झाल्यानंतर सेकंड स्टेपमध्ये त्याच्याकडे अटॅक कोण करत होता तर न्यूक्लिओफाईल करत होता. आणि तो न्यूक्लिओफाईलचा अटॅक झाल्यानंतर सेकंड स्टेप आपल्याला अशा पद्धतीला मिळेल आणि फायनली आपल्याला इथं प्रॉडक्ट तयार झालेलं बघायला. सो दिस इज E1 अँड E2. म्हणजे हे जे 2 लोब्स दिसतात याचा अर्थ काय होतो? 2 स्टेप आहे. ही पहिली स्टेप आहे, ही सेकंड स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन होतं, सेकंड स्टेपमध्ये या न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो आणि आपल्याला फायनल प्रॉडक्ट मिळतो. सो ही जी एनर्जी प्रोफाईल डायग्राम आहे, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन आणि प्रोग्रेस ऑफ रिएक्शन, या रिएक्शनचा प्रोग्रेस कसा होतो त्या प्रोग्रेस वरून आपल्याला ती एनर्जी प्रोफाईल डायग्राम कशा पद्धतीनं प्लॉट होते हे थोडंसं लक्षात आलं पाहिजे. हे जनरेशन ऑफ कार्बोकॅटायनचं एक्झाम्पल. इथं आपण 2 लूप का दाखवले कारण इथं SN1 आहे म्हणजे स्टेप्स किती आहेत? 2 आहेत. 2 स्टेप आहेत म्हणून 2 लूपमध्ये रिएक्शन आपल्याला इथं एनर्जीमध्ये बघायला मिळते. या बाजूला काय असेल SN2 सिंगल स्टेपमध्ये रिएक्शन आहे म्हणजे इथं जो रिएक्टंट आहे एका सिंगल स्टेपमध्ये रिएक्शन होईल ना. हा जो आपला रिएक्टंट असेल त्याचं डायरेक्ट कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये होईल. पण या प्रॉडक्टमध्ये होत असताना ट्रान्झिशन स्टेट म्हणजे काय की इथं पेंटाव्हॅलंट जो कंपाऊंड आपल्याला मिळाला होता तो पेंटाव्हॅलंट कंपाऊंड मिळत असताना अशा पद्धतीने आपण सांगितलं होतं की इथं हायड्रोजन होता, हायड्रोजन किंवा आर डॅश असे ग्रुप आपण कन्सिडर करत होतो. सो आपण सपोज इथं आर म्हटलं, आर डॅश म्हटलं. सो इथं जे होतं पेंटाव्हॅलंट की हा न्यूक्लिओफाईल यायचा, त्याचा अटॅक व्हायचा आणि एक्स ग्रुप निघून जायचा. सो ही याची ट्रान्झिशन स्टेट असेल. ट्रान्झिशन स्टेट या पॉइंटला ह्या गोष्टी होती. सो बॉन्ड फॉर्म आणि बॉन्ड ब्रेक टेक्स प्लेस सायमल्टेनियसली म्हणतो आपण. अशा पद्धतीने एकाच स्टेपमध्ये रिएक्शन.
सो या दोघांच्या मध्ये डिफरन्स लक्षात घ्यायचं. ही दोन लूपमध्ये आपल्याला दाखवलं. इथं SN2 आहे, एकाच स्टेपमध्ये रिॲक्शन होते, रिॲक्टंट इज गेट डायरेक्टली कन्व्हर्टेड इन टू प्रॉडक्ट इन सिंगल स्टेप. एकाच स्टेपमध्ये होतं, न्यूक्लियोफाईलचा अटॅक देखील होतो आणि लिव्हिंग ग्रुप लिव्ह सुद्धा करून जातो. सो अशा पद्धतीनं हे डिफरन्सिएशनचे पॉईंट आपण कन्सिडर केले. SN1 आणि SN2 हे खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत या टॉपिकमध्ये.